मुलं व्यवस्थित जेवतच नाही आहेत किंवा मुलांना भूकच लागत नाही किंवा जेवत असली तरी त्यांचं वजनच वाढत नाही, अशा प्रकारच्या तक्रार बऱ्याचदा पालक करत असतात. तर मुळात हे सगळं होण्यामागे काय शास्त्र आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. एकतर मुलांचं अग्नी, मुलांची जी पचनशक्ती आहे किंवा पचन संस्था आहे, ही विकसित अवस्थेमध्ये असते, ती पूर्णपणे डेव्हलप झालेली नसते आणि त्यामुळे हळूहळू ती विकसित होणं महत्त्वाचं आहे. पण त्यात जर का त्यांचा अग्नी मंद झाला असेल तरी सुद्धा बऱ्याचदा मुलं जेवण जेवत नाहीत, बऱ्याचदा त्यांना भूकच लागत नाही किंवा जेवण खायची इच्छा होत नाही, मग ते खूप चिडचिड करतात, सतत थकल्यासारखे असतात, ॲक्टिव्हिटीज चांगल्या प्रकारे करू शकत नाहीत, खूप जास्त चिडचिड करतात. अशा प्रकारची लक्षणं अशा मुलांमध्ये दिसून येतात. मग त्यामध्ये वजनही वाढत नाही, हाही एक मोठा घटक दिसून येतो आणि त्यामुळे पालक बऱ्याचदा टेन्शनमध्ये असतात की आता ह्या मुलांना करायचं काय, नेमकं खायला काय द्यायचं. तर पहिल्यांदा हे समजून घ्या की हे सगळे ज्यावेळी लक्षणं दिसत असतात त्यावेळी त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. काय काय कारणं असू शकतात, तर पहिलं म्हणजे कदाचित त्यांच्या जेवणाच्या वेळा चुकत असतील किंवा जेवणातील पदार्थ आहेत ते सुद्धा चुकीचे असू शकतील. फॉर एक्झाम्पल, जर का एखाद्या मुलांना सतत दूध बिस्किट, दूध चपाती, चहा चपाती ह्यासारख्या गोष्टी खाण्याची सवय असेल तर डेफिनेटली त्याचा त्यांच्या डायजेशनवरती इम्पॅक्ट पडतो आणि मग त्यामुळे हळूहळू हे डायजेशन खराब झाल्यामुळे हळूहळू मग ती जेवेनाशी होतात किंवा त्यांची भूक मंदावते. त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत की तुम्ही त्यांना नेमकं काय खायला देत आहात, कुठल्या वेळी खायला देत आहात तेही महत्त्वाचं आहे. अगदीच तुम्ही जर का त्यांना जेवल्या जेवल्या लगेच झोपवत असाल तर तेव्हा सुद्धा त्यांचं डायजेशन इम्पॅक्ट होणार आहे. त्यामुळे त्यांचं जेवण आणि त्यांची झोप याच्यामध्ये किमान 1-1.5 तासाचा गॅप असणं गरजेचंच आहे. तरच त्यांनी जे काही खाल्लं आहे ते त्यांचं व्यवस्थित पचलं जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या शारीरिक ॲक्टिव्हिटीज, आउटडोअर ॲक्टिव्हिटीज काही होत आहेत का, की पूर्ण वेळ ते एका जागी बसून फक्त स्क्रीन बघतायत, ह्याचाही इम्पॅक्ट त्यांच्या डायजेशनवरती होणार आहे. त्यामुळे ते किती ॲक्टिव्हली खेळत आहेत किंवा जर खेळत नसतील तर ते का खेळत नाहीयेत हे फाइंड आउट करणं गरजेचं आहे. मुलांची वाढ होत असताना त्यांच्यासाठी शारीरिक कष्ट होणं, शारीरिक खेळ होणं हे खूप गरजेचं असतं, तरच त्यांची परिपूर्ण वाढ होत असते. आणि म्हणूनच पूर्ण वेळ फक्त घरात डांबून न ठेवता त्यांना आउटडोअर खेळण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. मग कुठला तरी ग्राउंड लावणं, आजकाल आपल्याकडे स्वतः अशी जागा नसते, प्रत्येक सोसायटीतच खेळण्यासाठी ग्राउंड असेल नाही, परंतु आजूबाजूला बऱ्याच साऱ्या अकॅडमीज असतात जिथे नेऊन तुम्ही मुलांना खेळायला लावू शकता. साधारण दिवसातला 1-1.5 तास जरी त्यांनी फुल फिजिकल वर्कआउट केला तरी सुद्धा त्यांचे सगळे पॅरामीटर्स नॉर्मलला येऊ शकतात, त्यांची भूक व्यवस्थित होऊ शकते, झोप व्यवस्थित होऊ शकते. बऱ्याचदा मुलांची झोप व्यवस्थित होत नसेल तरी सुद्धा त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या डायजेशनवरती आणि परिणामाने त्यांच्या भुकेवरती होत असतो. आणि म्हणून त्यांची भूक व्यवस्थित करण्यासाठी त्यांना आउटडोर खेळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पुढचा महत्त्वाचा घटक जो कधी कधी काम करताना दिसतो ते म्हणजे व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी. जर त्यांना सन एक्सपोजरच प्रॉपर भेटत नसेल, सूर्यप्रकाश त्यांना मिळत नसेल, तर त्याचा सुद्धा इम्पॅक्ट त्यांच्या खाण्यावरती होत असतो. आणि म्हणूनच जास्तीत जास्त सन एक्सपोजर लहान मुलांना मिळणं गरजेचं असतं. ऑब्व्हियसली ते सकाळचं किंवा संध्याकाळचं कोवळं ऊन पाहिजे, दुपारचं हार्श ऊन जे असतं ते एक्सपेक्टेड नाहीये, पण हे कोवळं ऊन जे आहे ते मात्र आवर्जून मुलांना मिळालंच पाहिजे. तरच त्यांची ग्रोथ व्यवस्थित आहे. पुढचं महत्त्वाचं कारण जे असू शकतं की त्यांची भूक कमी आहे ते म्हणजे वर्म्स. पोटातील जंत हे बऱ्याचदा लहान मुलांमध्ये किरकिर, चिडचिड होण्यामागे, त्याचबरोबर भूक व्यवस्थित न असणं, खाल्लेलं अंगाला न लागणं, वजन न वाढणं, त्याचबरोबर झोप व्यवस्थित न होणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी कारणीभूत असू शकतात. आणि म्हणूनच वेळच्या वेळी डिवर्मिंग करणं तर आलंच, पण त्याचबरोबर आयुर्वेदानुसार जे डिवर्मिंग आहे ज्याच्यामध्ये विडंगारिष्ट किंवा विडंगादी चूर्ण अशी जी औषध आहेत ती डॉक्टरांच्या सल्ल्याने जर का तुम्ही लहान मुलांना दिलीत, एक 6-6 महिन्याला तुम्ही त्याचा फक्त एक 10-15 दिवसाचा कोर्स जरी केला तरी सुद्धा मुलांच्या शरीरातील जंत निघून जातील आणि मग ते स्वतः जे खातात ते त्यांच्या अंगी लागू शकतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा परिपूर्ण विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं मूल चिडचिड का करतंय, खात का नाहीये. इवन ओव्हरडोस झाला खाण्याचा तरी सुद्धा मुलं खाण्याचं थांबवतात. जर तुम्ही अगदीच वारंवार त्यांच्या मागे लागत असाल की सतत काही ना काहीतरी हे खा ते खा असं करत असाल तरी सुद्धा मुलं चिडून खायचं बंद करतात. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा तुमच्या बाबतीत घडते का त्याकडे सुद्धा आवर्जून लक्ष द्या. मुलांना व्यवस्थित पचन झाल्यानंतरच पुढचा आहार दिला गेला पाहिजे, अन्यथा पुन्हा तीच सायकल चालू होईल की त्यांनी पहिला खाल्लेला आहार अजून पचला नाहीये, त्यात तुम्ही परत दुसरा आहार घातला तर अपचन होणार आहे आणि अपचनाशी रिलेटेड इतर गोष्टी जसं की गॅसेस होणं, कॉन्स्टिपेशन होणं, डायजेशनशी रिलेटेड इतर इश्यूज होणं, ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात आणि कॉन्सिक्वेन्सली पुन्हा भूक मंदावणं आणि मग खाण्याकडे लक्ष न देणं, अशा हा सिक्वेन्स होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला जर मूल खात नसेल तर त्यावेळेला कदाचित पहिलं खाल्लेलं अन्न पचलेलं नाही हे कारण सुद्धा असू शकतं. त्याकडेही तुम्ही आवर्जून लक्ष दिलं पाहिजे.
व्हिडिओतली माहिती आवडली असेल, नवीन वाटली असेल तर नक्की व्हिडिओला सेव्ह करा आणि जास्तीत जास्त पालकांपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.